बोल की बरकत. अरे राणा, अरे त्या भिवाला कोर्टात हजर करा नेणं आहेत ना. होय काय? होय राणा, काय बी कर पण त्या भिवाला तेवढं सोड बाबा. अरे तो जर अडकला तर तो मोहिते त्याचा जीव घेणार बघ. अरे कुत्र्यासारखं मारायलाय मर्दा त्याला. बरकत, काय बी काळजी करू नकोस. मी बराबर सोडतो त्यासनी. हा हा बघ. अरे मला त्याचा हाल बघून झालं. तू काय पर कर सोडव त्याला. मी सोडतो. अरे पण तू सोडवणार कसं त्याला? बरकत, मी असा सोडेन का नाही? मोहितला येडच लागेल बघ. हा इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. मुकुंदा कोण आहे हा? अंग्रेजो भाग जाओ. कुणीतरी येडा वाटतोय साहेब. मग बघा ना. अंग्रेजो भाग जाओ. ए बाबा ए खाली. अरे भाग जाओ. गाडी कशाला अडवाला भाग की जाओ, बाजूला. अंग्रेजो. मुकुंदा दोन रट्टे दे त्याला, त्याशिवाय समजणार नाही त्याला. अरे ए मुकुंदा दोन रट्टे घाला, त्याशिवाय समजणार आहे तो. दोन रट्टे घाला त्याला. कांबळे सकते बाहेर या जरा. आवरा याला. ए आवरा या त्याला. ए पकड ए बाजूला हो. ए ए चले अरे जाओ. चले जाओ. अरे मुकुंदा त्याला धरा लवकर. ए ए ए चले जाओ. भाग ए, जाओ. ए. भाग जाओ. एग. ए ए साहेब कैदी पळाला. हाय. कुठे पळाला? इकडे कुठेतरी पळाला साहेब. अरे मग माझं तोंड काय बघता? शोधा त्याला. जा लवकर. सूरज, काय बी करा तिला आडिओ बाबा. गोदाक्का सांगितलंय मी एकदा. आता ऐकत नाही तर काय करायचं? आता रागात आहेत त्या. एक दोन दिवस थांबून बघू. वहिनी कुठे चाललंय? मी मोहितांना भेटून येतो. पण कशाला? वहिनी खरंच राणादाच्या विरोधात जाणार आहे का? आपल्या घरासाठी मला जे योग्य वाटतंय ते मी करते. काय योग्य? तू काय माझ्या रानाला पोलिसांच्या स्वाधीन करणार आहेस काय? करायलाच पाहिजे गोदाक्का. राणाजी फरार आहेत म्हणून आपल्या घरात काय काय चाललंय ते बघताय ना तुम्ही. थांब अंजली, तू कुठं बी जायची नाहीस. गोदाक्का प्लीज मला अडवू नका. का नाही अडवायचं? वहिनी तुम्ही काय करताय कळते का तुम्हाला? राणादा संगड का तारीख खपवून घेणार नाही मी. सूरज भाऊजी, राणाजी चुकतायत हे आधी मान्य करा. त्यांच्या चुकांवर पांघरूण घालू नका. वहिनी राणादाला अडकवलंय हो. मान्य, पण म्हणून राणाजी जे काही करतायत ना ते फार चुकीचं आहे आणि त्यांच्या चुकांवर मी पांघरूण घालणार नाही. चूक बरोबरचा मगता तुम्ही एकट्याने घेतलेला नाही. आमासनी बी अकला आहेत म्हटलं इथं.
मला जे बरोबर वाटतंय ते मी करते. तुम्हाला जे बरोबर वाटतंय ते तुम्ही कर. आओ अहो हे काय करताय सा? ज्या बहिणीसनी आई समान बहिणी समान मला त्यांच्यावर हात उचलताय. मी कधी हात उचलला पण मागव पहिलं तू. वहिनी ऐका की अहो. अरे देवा, हात कधी उचलला मी? आणि नाही तो शांपणा करा कोण सांगितलं तुला? तुझं तुम्ही. सूरज मारा, मला मारा तुम्ही. तुमचा जो काही राग आहे ना तो निघू द्या माझ्यावर. अरे देवा, काय चाललंय हे घरात? काय टेन्शन घेऊ नका. माग कुणी बी नाही. हो काय झालं? काय करायला तुम्ही? अरे मर्दा, तू माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून हे सगळं करतोयस. मी माझ्यासाठी केलंच की. माझं काय नाही हो. तुम्ही माझ्यामुळे आता अडचणीत सापडणार. बघा, तुमच्यासाठी मी काय बी करायला तयार आहे. अरे मर्दा, आधीच तुझ्यावर केसेस आहेत आणि त्यात पोलीस मागे लागल्यात आणि त्यात तू हे असं करून बसलाय आणि त्यात तुझी ही केस अजून अवघड होऊन बसली. चांगल्यासाठी किती बी अवघडात शिरायला तयार आहे मी. तुम्ही माझ्यासाठी तुमचा जीव धोक्यामध्ये घातला. या वयामध्ये पोलिसांचा मार खाल्ला. अहो, तुमच्यासाठी जीव द्यायला एका पायावर तयार आहे मी. अरे माझी माय आणि माझी पोरगी सोडली तर माझ्या पाठीशी कोण नाही हे सगळं जग माझ्या विरोधात आहे. मी दरोडेखोर म्हणून माझी सावली बी कोण अंगावर पाडून घेत नाहीत आणि तू माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलास. झालं का? हा, तुम्हीच म्हणताय ना व उपकाराची भाषा करायची नाही म्हणून. आणि आता तुम्हीच करायला येतोय. बरं ते समजा जाऊ द्या. आता घरला जाऊया पटक दिशी. काय आजी आणि ताई वाट बघत बसले. हा, चला चला निघूयात. आता जरा सावधानीने राहायला पाहिजे. हा होय चला. होय होय. आरामात आरामात. मोहिते साहेब बाहेर गेले. काय काम होतं? हो. काय काम होतं? बैस बैस. नाही नको. बस ना. काय झालं अंजली? राणाजींचं काय करायचं बुवा? अहो असं का वागतायत ते? अंजली, राणा अडकलाय. आपण त्याला जरा टाइम दिला पाहिजे. हो, अजून किती टाइम द्यायचा त्यांना? अहो त्यांच्यामुळे घराचे काय हाल होत आहेत माहितीये तुम्हाला? कळतंय ग, पण त्याला आता दुसरा काही इलाज आहे का? अहो मग फरार राहून काय होणार आहे? सुटणार आहेत का ते? उलट आता हे प्रकरण जास्तच गुंतागुंतीचं होत चाललंय. आणि आता तर काय, लोकांना धमकावत पैसे वसूल करणं चाललंय. नाही नाही, उलट लोकांना मदत करतोय रा. बुवा, तुम्ही प्लीज राणाजींच्या चुकांवर पांघरून घालू नका. अहो आता राणाजी पहिल्यासारखे राहिले नाहीयेत, बदललेत ते. त्यांच्यातला साधेपणा जाऊन गुन्हेगारी वृत्ती आली आहे त्यांच्यात. मी राणाजींना पकडून देण्यासाठी साहेबांना मदत करणार. नाही नाही, उगं काहीतरी बोलू नकोस. जरा सबुरीनं घे. अगं राणाच्या मनात असतं तर त्या दिवशी राणानं मोहिते साहेबांना सोडलं नसतं. राणा असं का वागतो ह्याचा जरा जर विचार केलास तर तुला कळेल की त्याची काही चूक नाही. हो पण बुवा, अहो घराचे जे काही हाल होत आहेत ना यांच्यामुळे ते आता माझ्याच्याने सहन नाही होणार. मी सांगतोय ते ऐक. खरंच परत जा. आपण राणाला थोडा टाइम दिला पाहिजे. नाही, मोहिते साहेबांच्या जागी दुसरं कोण असतं तर मी तुला मदत कर असं म्हटलं असतं. पण आता जर तू मोहिते साहेबांना मदत केलीस तर सगळंच अवघड होऊन जाईल. खरंच आहे, जा परत.
बुवा तुम्ही तुम्ही कशाला आलाय इथं? साहेब ते राणाजी नाव घेऊ नका त्याचं. तुमचं ऐकून मी त्याला मदत करायला गेलो, पण काय झालं शेवटी? माझ्याच कपाळाला बंदूक लावली त्यांनी. आणि आणि आज तुमच्या नवऱ्याने कोर्टामध्ये काय केलं तुम्हाला माहितीये? एका गुन्हेगाराला कोर्टात हजर करत असताना त्यांनी पोलिसांवर हल्ला केला आणि त्या गुन्हेगाराला पळून जायला मदत केली तुमच्या नवऱ्यानं. आणि तो गुन्हेगार कोण होता माहितीये तुम्हाला? एक कुप्रसिद्ध आणि खतरनाक दरोडेखोर होता, भिवा. तुमचा नवरा सुद्धा आता अट्टल गुन्हेगार झालाय. आता त्याचा एन्काउंटर हा केलाच पाहिजे. साहेब नाही, नको एन्काउंटर नको. मी मदत करते तुम्हाला. मदत? कसली मदत? मला गरज नाहीये तुमच्या मदतीची. साहेब साहेब मला माहिती आहे राणाजींकडनं खूप चुका झाल्या आहेत, अजूनही होत आहेत, पण त्या चुकांची जाणीव तर व्हायला पाहिजे ना त्यांना. चहा सांगा. साहेब त्यांना अटक करायला मी मदत करते तुमची. हे बघा, हे तुमचं बोलणं मी खूप वेळा ऐकलंय, पण नेहमी तुम्ही तुमच्या नवऱ्याला मदत करता. कसा विश्वास तुम्ही तुमच्यावर? हा? अहो आता काय करू मी म्हणजे तुमचा विश्वास बसेल? गोवा, एक चहा सांगा. साहेब सांगा ना, काय करू म्हणजे विश्वास बसेल? मी करते, तुम्ही फक्त सांगा. मी सांगितले करणार. हो, काय करायचंय सांगा. ट्रॅप लावायचं. राणाशी गोड बोलून त्याला बोलवून घ्यायचं आणि पकडून द्यायचं. तरच मी खरं माने. आहे तयार? हो. आजी, ओ आजी, बाहेर या लवकर. या बघा कोण आलंय. माय हाय बंदाव. का आजी, म्हणलं होतं का नाही? भिवांनाशी सोडून आणणार म्हणजे आणणार. आणलं का नाही? तू शब्दाला जागलास खरा, पण भिवा पोलिसांनी लय मारलं नाही ना रे तुला. अगं माय, मारायला कधी भ्यालो काय मी माय? हा, आता मुर्दा बसवला त्या पोलीस वाल्यांचा. पुरी जा जरा हळद टाकून दुधान गरम करून. निवांत ना, या इकडे. तुम्ही बसा निवांत. आणि ऐका, तुम्हाला इकडनं मुक्काम हलवला पाहिजे. का म्हणून? आता काय, मी त्यासनी सोडून आणले ना व, तेव्हा ते पोलीस त्यांच्या मागावर असणार म्हणून. आता तू यांना सोडवून आणलंस, मग पोलीस का मार्गावर असणार? ते हे सोडवून आणलं तिने, पोलिसाची गाडी अडवली आणि मला पळवून आणलं त्यानं. का रे? आता काय, ते दुसरा इलाजच नव्हता म्हणून तसं करायला लागलं. आणि काय आहे, ते मोहिते साहेबांनी यांचा नाही तर जीव घेतला असता. साहेब साहेब म्हणायच्या लायकीचा नाही तो. युवांना ते समजा जाऊ दे, पण तुम्ही इकडनं मुक्काम हलवला पाहिजे. माय, मामाच्या गावाला जाऊया काय का? अरे आता तुला मामाची आठवण आली होय रे? चल जाऊया, तिथंच राहा तुम्ही सगळे. होय, तुम्ही समजे तसंच करा. त्याआधी मला माझ्या बहिणीचा प्रश्न सोडवायचा. तिचा नवरा तिला का नांदवत नाही? अरे आता तुला काय सांगणार, तिच्या पोटाला पोर होईना म्हणून त्यानं परत पाठवली. त्याचा जे ज्योतिषी का कोण त्यानं सांगितलं आणि हेनं पाठवली. असे वय. बर ठीक आहे, तुम्ही काय बी काळजी करू नका. तुम्ही सामान बांधायला घ्या. काय करायचं ते मी करता.
दिवसांनी बायकोची गाठ पडली, बरं वाटते बघा. बोला की, कशाला बोलवलं होतं? तुम्ही पोलिसांना शरण कधी जाणार आहे? शरण जाण्यापेक्षा मरण पत्करेन. ते तर आम्ही दररोज भोगतोय, कळत नाहीये तुम्हाला? हे बघा, मला फक्त एक चान्स द्या. मी लवकरात लवकर निर्दोष आहे सिद्ध करेन. अहो राणाजी, गेले कित्येक महिने तुम्ही मला हेच सांगताय. निर्दोष सुटायचा सोडा, पण उलट तुमची गुन्हेगारी वृत्ती जास्तच वाढत चालली. तसं नाही हो अंजलीबाई, अहो गरजू व्यक्तींना मदत करतो एवढंच. आणि मग आपल्या घरच्यांचं काय? हे बघा, अजून काय दिवस नाही, आता बास झालं. तुम्ही पोलिसांना शरण जाणार आहात का नाही तेवढं फक्त सांग. नाही. ठीक आहे, मग आजपासून मी तुमच्या विरोधात असेल.